माझा उद्या केमिस्ट्रीचा पेपर आहे. उद्या माझा सराव पेपर चालू झालेले आहेत. तुम्ही रोज व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला माहितीच आहे. हे आहे माझं केमिस्ट्रीचं पुस्तक. तुम्हाला दाखवते. पहिला चॅप्टर सॉलिड स्टेट सोल्युशन, आयोनिक इक्विलिब्रिया, केमिकल थर्मोडायनामिक्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, केमिकल कायनेटिक्स, element of group 16, 17 and 18, transition and inner transition element, coordination compound, halogen derivative, alcohol, phenol and ether, aldehyde, ketone and carboxylic acid, amine, biomolecules, introduction to polymer chemistry, green chemistry and nanochemistry. यातील मला उद्या पेपरसाठी 11 चॅप्टर्स करायचे आहेत. फर्स्ट आहे सोल्युशन, 6 मार्क्ससाठी आहे. आयोनिक इक्विलिब्रिया 6 मार्क्ससाठी आहे. केमिकल थर्मोडायनामिक्स 8 मार्क्ससाठी आहे. इलेक्ट्रोकेमिस्ट्री 7 मार्क्ससाठी आहे. केमिकल कायनेटिक्स तो तर मी केलेला नाही. एलिमेंट ऑफ ग्रुप 16, 17, 18 8 मार्क्ससाठी आहे. ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट 8 मार्क्ससाठी आहे. कोऑर्डिनेशन कंपाऊंड हा मी केलेला नाही चॅप्टर अजून. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा 7 मार्क्ससाठी आहे. अल्कोहोल, फिनॉल अँड इथर हा 6 मार्क्ससाठी आहे. अल्डिहाइड, कीटोन अँड कार्बोझायलिक ॲसिड हा 8 मार्क्ससाठी आहे. अमाइन 4 मार्क्ससाठी आहे. बायोमॉलिक्युल्स 4 मार्क्ससाठी आहे. इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री हा 4 मार्क्ससाठी आहे. ग्रीन केमिस्ट्री अजून माझं झालेलं नाही. हे सर्व मी चॅप्टर करणार आहे. हे चॅप्टरचं पूर्ण वेटेज 76 मार्क्सचा आहे. तुम्हाला दाखवते. हा 7 नंबरचा चॅप्टर आहे. एलिमेंट ऑफ ग्रुप 16, 17 आणि 18 हा किती मोठा चॅप्टर आहे तुम्ही पाहू शकता. एवढा मोठा चॅप्टर आहे, तुम्हाला पूर्ण करायचा आहे. आता उद्या सराव आहे म्हटल्यावर करायलाच लागणार आहे. मीही करू शकते आणि तुम्ही करू शकता. सर्व पॉसिबल आहे. करायला गेल्यानंतर सर्वच गोष्टी होतात. आता संपलेला आहे चॅप्टर. आता तरी संपला. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुमचा सिलेबस किती झालेला आहे.